नमस्कार, माझं नाव श्वेता. मी 2 गोंडस मुलांची आई आणि एक लाडवलेली बायको. तर आज होता आपल्या नक्षत्रांचा रिझल्ट डे. तर आपण गेलो होतो PTMला शाळेत त्यांच्या. तसा नक्षत्रांचा रिझल्ट छान लागला आहे. 5 आउट ऑफ 4 स्टार मिळालेत त्यांना. इम्प्रूव्हमेंट छान आहे त्यांची. आणि एका नक्षत्राने काहीतरी कलाकुसर क्रिएटिव्ह छान केलं होतं, तर त्याचं असं फळ्यावर लावलं होतं. तर ते पण बघून छान वाटलं. तर आपण वळूयात आजच्या रेसिपीला. आज आपण बनवणार आहोत इम्युनिटी बूस्टिंग सूप. लहान मुलांसाठी आणि आपल्यासाठी पण खूप बेनिफिशियल आहे, थंडीमध्ये जास्त. तर तुम्ही नक्की ट्राय करा हे. तर यात आपण पहिलं टाकणार आहोत बीटरूट. बीटरूट आयर्न आणि हिमोग्लोबिनसाठी खूप उत्तम असतं. आणि आवळा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पॉवर हाऊस ऑफ व्हिटॅमिन C आहे आवळा. तर आवळा ह्यात एक अख्खा आवळा गेला पाहिजे त्या याच्यामध्ये. टोमॅटोचा तुकडा छोटासा कांद्याचा तुकडा आणि एक छोटीशी कच्ची हळद नक्कीच टाका. आणि कच्ची हळद कफ कोल्डपासून आपल्याला खूप रिलीफ करते, तर कच्ची हळद नक्की टाका. मग काही जातील लसणाच्या पाकळ्या सालासकट आणि मग जाईल आपली कोथिंबीर. मग त्यानंतर टाकायचेत आपले ओट्स 20 ग्रॅम टाका किंवा 1 चमचा टाका, पण थिकनेससाठी ओट्स हे टाकायचेच. हे काहीसं असं आपलं मिश्रण असतं. ते कुकरला स्टीम करून घ्यायचं, शिट्टी करून घ्यायची त्याची, आणि पूर्ण असं सॉफ्ट झालं पाहिजे ते. मिक्सरमध्ये एकरूप असं ग्राइंड झालं पाहिजे ते. आणि मग त्याला द्यायचं आपण जिरं, मोहरी आणि हिंगाचा तडका. आणि हे असं खूप सुंदर आणि अगदी चविष्ट सूप तुमचं तयार होतं. प्या आणि हिवाळा एन्जॉय करा. आणि आपण उद्या भेटूया आता नवीन रेसिपी. बाय बाय.